तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मळगंगा हे देवीचे ठिकाण, जे पुणे आणि नगर जिल्हा या दोघांच्या मध्ये आहे। रांजणगाव या ठिकाणापासून साधारण 23 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, हा आहे मळगंगाचा कुंड। आशिया खंडातील सगळ्यात मोठा कुंड म्हणून नावाजलेला आहे। या ठिकाणी खडकाच्या खूपच मोठ्या खळग्या बनलेल्या आहेत। तर पाण्याच्या प्रभावामुळे आणि दगडगोटे हे एकमेकावर आदळल्यामुळे या ठिकाणी खडकावरती खूपच मोठ्या खळग्या पडलेल्या आहेत, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या ठिकाणी जी दरी दिसत आहे, या दरीच्या एका बाजूला नगर जिल्ह्याची सीमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जी आहे पुणे जिल्ह्याची सीमा आहे। तर तुम्ही समोर बघू शकता, नदीच्या दोन्ही साईडला मंदिरं बांधलेले आहेत। दुसऱ्या बाजूच्या मंदिरात जाण्यासाठी या ठिकाणाहून जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने रोपवेने एक पूल बांधण्यात आलेला आहे। तर बघू शकता खडकाची कशा प्रकारे झीज झालेली आहे। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी असल्या कारणाने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यात अडचण होत असल्यामुळे या ठिकाणी एक ब्रिज सुद्धा बांधण्यात आलेला आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। फोटो शूट करणारे मनमुराद आनंद घेताना या ठिकाणी एका साईडला नगर जिल्हा तर एका साईडला पुणे जिल्हा। शंकरजींच्या जटेतून निघालेली जी गंगा आहे, तिचंच नाव म्हणून मळगंगा या ठिकाणी नावाजलेलं आहे। कितीही दुष्काळ पडला तरी या ठिकाणच्या कुंडातलं पाणी आटत नाही, असे ह्या कुंडाची ख्याती आहे। हे जे ठिकाण आहे हे शिरूर तालुक्यातील निघोजे म्हणून गाव आहे, या ठिकाणी स्थित आहे। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।